उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसह जेवायला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या अमळनेरमध्ये आहे आणि अमळनेरमध्ये आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील ही सर्व मंडळी या ठिकाणी जेवायला बसल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांचा जनसन्मान यात्रा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं हा एक जेवणाचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बाब अशी आहे की या दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपक्रम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या निमित्तानंच अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आलेली आहे। याच यात्रेसंदर्भात आपण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशी बातचीत करणार आहोत। अनोखा उपक्रम आहे, स्वच्छता सर्व कर्मचारी आहेत, तुम्ही आपण सर्वजण जेवण करणार। समाजातला सेवाभावी पण तितका शोषित राहिलेल्या वर्गाच्या सोबत आज भोजनाचा अलभ्य असा लाभ आम्हाला आज या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आला। खऱ्या अर्थानं आम्ही जे नाव दिले जनसन्मान, हा सन्मान, हा आमचा सन्मान असा मी मानतो। आणि या सगळ्याच आयुष्यभर कबाड कष्ट करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सोबत दोन घास खाणं हे आमच्यासाठी खूप अप्रूप आहे। आम्हाला खूप याचं समाधान आहे आणि या संबंध स्वच्छता कामगारांच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच वेळेचं प्रकाशमान जीवन येऊ, त्यासाठी लागणारं जे काही राज्य सरकारच्या वतीने करायचं असेल, पक्ष म्हणून काय करायचं असेल, ती करण्याची आमच्या सर्वांची बांधिलकी आहे। आयुष्यभर ज्यांना काबाड कष्ट केलं त्यांच्यासोबत या ठिकाणी जेवणाचा हा कार्यक्रम राबवण्यात येतोय। दादा, आयुष्यभर ज्यांना काबाड कष्ट केलं त्यांच्यासोबत हा एक जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, आपली प्रतिक्रिया? नेहमी आपण बघतो महाराष्ट्रामध्ये हे सफाई कामगार स्वच्छता करतात, झाडलोट करतात, आपला सगळा परिसर स्वच्छ ठेवतात, हातोनात कष्ट घेतात। आपल्याला खरं तर आपण नागरिकांनी कचरा टाकत असताना जिथं कचरा टाकला पाहिजे त्याच ठिकाणी जर कचरा टाकला तर यांनाही तसं बघितलं तर काम उरकण्याकरता मदत होते, परंतु दुर्दैवाने आपल्याकडे ती सवय नसते। मला बऱ्याचदा वाईट वाटतं की आपण भारतीय परदेशात गेलं की एक कागद कुठं टाकत नाही, खिशात ठेवतो, डस्टबिनमध्ये टाकतो, कुठेही थुंकत नाही। का तर कुणी आपल्याला दंड करेल, कुणी आपल्यावर ॲक्शन घेईल। इथं मात्र विमानतळावर उतरले आणि आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये त्यांचं पाऊल ठेवलं की काही नाही दिसेल तिथं केळीचं साल टाकायचं, कचरा टाकायचा। काही लोकांना मात्र ह्याचं गांभीर्य आलेलं आहे, कारण मध्ये आपण स्वच्छता अभियान राबवलं, त्याचा परिणाम चांगला झाला, पण हा वर्ग एवढा सकाळी 6 वाजता यांना काम सुरू करावं लागतं। मी आता या दोघांशी बोलत होतो, दोघांनाही 2-2च अपत्य आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे आपली भूमिका बजावलेली आहे, पण 6 ते 10 काम करतात। पण 10च्या पुढं थोडंफार जेवण वगैरे झालं की पुन्हा 2 वाजल्यापासून जे कामाला लागतात ते 5, 5:30, 6पर्यंत काम करतात। अशा पद्धतीनं आपला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाचं काम सफाई करण्याचं, कचरा उचलण्याचं, ह्या पद्धतीनं ते करत असतात। मी त्यांना विचारलं, त्यांना वर्षातनं 2 ड्रेस अमळनेर नगरपालिका देते आणि पगार म्हणजे जो काही मानधन आहे ते पण त्यांना देते। अशा पद्धतीनं मला त्यांनी सांगितलेलं आहे आणि मी त्यांना म्हणलं तुम्ही समाधानी आहात का, तर समाधानी आहे असं त्यांनी सांगितलं आणि मला समाधान आहे, तेही त्यांच्या कामात समाधानी आहे। आम्हाला पण या निमित्तानं आमच्या सहकारी मित्रांच्या बरोबर, सहकाऱ्यांच्या बरोबर जेवणाची संधी मिळाली, आम्ही आमचं भाग्य समजतो। कोरोना काळातला त्यांचा एक प्रश्न होता, कोरोना काळामध्ये ज्यांना काम केलं त्यांना परत घेण्यासंदर्भामध्ये सातत्यानं मागण्या होत होत्या, त्यांना देखील प्रश्न त्याच्यात बहुतेकांना सगळ्यांना घेतलेला आहे। जशा स्टाफ लागेल तसं आपण त्या ठिकाणी घेतोय। कोरोना काळात ज्यांचा दुःखद निधन झालं त्यांना पण कुटुंबियांना 50 लाख रुपये परमनंट होते त्यांना दिले आणि तिथं पण त्या फॅमिलीला आधार देण्याचं काम आपण केलं। धन्यवाद दादा, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय एक गोडाचं जेवण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यासोबतच स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार ही सर्व मंडळी या ठिकाणी जेवणासाठी उपस्थित होती आणि या ठिकाणी या सर्वांचं जेवण आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिल संगारेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, अमळनेर, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।